नमस्कार. मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अद्वैतकडे असलेला चांगुलपणा. तर इकडे नैना ही बाहेर निघालेली असते. ती जिन्यातून खूपच फास्ट चालत येत असते. तेव्हा कला नैनाला म्हणते की अगं नैनाताई, विसरलीस का तू तू प्रेग्नंट आहे आणि हे काय चाललेलं असतं तुझं? जरा जपून, जरा जिना हळू चालत जा, उतरत जा. तेव्हा नैना मात्र तिला म्हणत असते की हे बघ कला, तू मला अक्कल शिकवू नकोस. मला कळतं, मला माझ्या बाळाची काळजी आहे. तू मला काहीही सांगायची गरज नाही. तेव्हा कला म्हणत असते अगं मी काय तुला सांगितलं एवढं तुला राग आलाय? पण नैना मात्र ऐकायलाच तयार नसते. नैना म्हणत असते की मला काय देणं घेणं नाही आहे त्या सगळ्या गोष्टींशी, कारण तू जे काय वागत आहेस ना ते चुकीचं आहे, एवढं लक्षात ठेव, असं नैना कलाला सांगत असते. कला बिचारी तिला म्हणत असते की अगं मी काय म्हणते तेवढं ऐकून तरी घेत जा ना आधी. पण नैनाला मात्र ऐकूनच घ्यायचं नसतं. तिला असं सुचवायचं असतं की तू मला काही शिकवू नकोस, मला सर्व गोष्टी कळत आहेत, हे नैनाचं वागणं असतं. त्याचवेळी रजनी तिथे येते आणि रजनी म्हणत असते अगं तिने काय चुकीचं सांगितलेलं आहे? मागच्या वेळेस पण तू जिन्यातून पडत होती तेव्हा तिनेच धावत येऊन तुला वाचवलेलं होतं आणि तू अशा पद्धतीनं काय बोलत आहेस गं? हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की हे बघा कसं आहे माहिती आहे का, रजनी मामी तुम्ही या भाषेत माझ्याशी बोलू नका. मला कळतंय ना, माझ्या पोटात बाळ आहे, माझे मी ठरवेल ना कशा पद्धतीनं वागायचं, काय करायचं ते. तुम्ही मला शिकवताय कशाला? तेव्हा कलाला खूप राग येतो. कला म्हणते की ताई, तू कोणाशी बोलते जरा वयाचं तरी भान ठेवत जा. प्रत्येक वेळेस वाटेल तसं आरोप करून लोकांशी तू अशा पद्धतीनं वागू शकत नाही. आणि त्या कोण आहेत हे माहिती आहे ना तुला? तेव्हा इकडे नैना म्हणत असते हो मला चांगलंच माहिती आहे, पण कुणी पण मला शिकवायची काही गरज नाही आहे. मला कळतंय की मी काय करते ते. आणि नैनाचा हा मूर्खपणा जरा जास्तच वाढत चाललेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र तिला सांगत असते की जे काय करत आहेस ना ते चुकीचं करत आहे, एवढं मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेव. याचा त्रास तुला भोगावाच लागणार आहे. कलाचं या भाषेतलं उत्तर ऐकून नैनाला मात्र धक्का बसलेला असतो. नैनाला एकतर तिचं टेन्शन असतं, तिला काही करून त्या सौरभला तिथे बोलायचं असतं. एकतर पैशांची जुळवाजुळव झालेली नसते, हा विचार नैनाच्या डोक्यात चालू असतो. आणि त्याच कलाने आता तिला मध्येच हे सगळं केलेलं असतं, त्यामुळं तिला खूपच राग आलेला असतो. आणि त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी मात्र अजिबात ऐकून घेणार नाही, अशा पद्धतीनंच नैनाही वागत असते. आणि त्याचबरोबर इकडे कला रजनीला म्हणते जाऊ द्या, नका लक्ष देऊ तिच्याकडे. आणि त्यावेळेस रजनी म्हणते मला कळतच नाही आहे. कला म्हणते की मलाही कळत नाही आहे, कारण काहीही झालं तरी एखादी मुलगी जेव्हा प्रेग्नंट असते, अगदी तिला जेव्हापासून कळतं की ती प्रेग्नंट आहे तेव्हापासून तिच्या लक्षात येत असतं की आपल्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टी, आपण घेत असलेली काळजी ती आपसुकच आई होऊन जात असते. पण इथे नैनाताईच्या बाबतीत असं काहीच घडताना आपल्याला दिसत नाही. हे सगळं कला रजनीला सांगत असते. परंतु रजनी म्हणत असते जाऊ दे, ती कशी आहे आपल्याला माहिती आहे ना, तिच्याकडे लक्ष नको देऊ तू, असं कलाला रजनी समजावत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैना ही निघालेली असते. तेवढ्या तिला समोरून राहुल येताना दिसतो आणि मग नैना तिथेच थांबते. आणि नैना म्हणते की आता हा मध्ये का आलेला आहे, याने जर मला पाहिलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर इकडे नैना मात्र शांतपणे तिथं उभी असते. तिच्या डोक्यात एकच चालू असतं की काहीही झालं तरी राहुलने मला पाहायला नको आहे आणि तिला राहुलपासून तिथून पळ काढायचा असतो. यासाठी तिचं हे सगळं चाललेलं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की राहुल आत येतो आणि डायरेक्टली रोहिणीच्या रूममध्ये जातो आणि मम्मा करून ओरडतो. तेव्हा रोहिणीला मात्र धक्का बसतो. रोहिणी म्हणत असते राहुल तुला कळत नाही आहे का रे, अजूनही तू तसाच वागत आहेस? तेव्हा राहुल म्हणतो मम्मा न्यूजच अशी आहे, तू विचारच करू शकत नाही. त्यावरती लगेचच तिथे आपल्याला पाहायला मिळतं की रोहिणी म्हणते असं काय झालेलं आहे ते तरी मला कळू दे, असं म्हटल्याबरोबर इकडे रोहिणीला राहुल सांगू लागतो की अगं तुला माहिती आहे का, अद्वैतने खरेंचं घर विकत घेतलेलं आहे. आणि हे ऐकता क्षणी तिथे मोठा धक्का बसतो आणि रोहिणी म्हणते काय सांगतोस तू, हे खरी न्यूज आहे ही? तेव्हा इकडे राहुल सांगतो की हो ही न्यूज खरीच आहे, म्हणून मी तुला सांगत आहे. तेव्हा रोहिणी म्हणते अगदी खरं बोलत आहेस ना तू? तेव्हा तो सांगतो की हो अगदी खरं बोलत आहे मी, असं म्हटल्याबरोबर इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कळायचं बंद झालेलं असतं ते रोहिणीला.
तर ती म्हणते की बघ, मी तुला सांगितले ना, थोडे कष्ट घेतले तरी आपल्या हाती सगळं लागत असतं, त्यामुळं तू जरा विचार करत जा आणि मी जे काय सांगत आहे ना ते शांतपणे ऐकत जा, हे सगळं बोललं जात असतं. इकडे अद्वैत मात्र घरी आलेला असतो. तेव्हा कला तिथे येते आणि कला अद्वैतला म्हणत असते, चांदेकर लवकर आलास तू आज ऑफिसमधून? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी ऑफिसमध्ये गेलेलो नव्हतो, मी तुला सांगितलेलं का सकाळी जाताना मी ऑफिसमध्ये जाणार आहे? तेव्हा कला म्हणते, नाही मला वाटलं ना तसं, म्हणून मी तुला विचारलं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, पण मी तुला सांगितलंच नव्हतं की मी ऑफिसमध्ये जाणार आहे ते, तू कशाला स्वतः ठरवतेस ना, असं तो बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते, नाही रे, मला जे वाटलं ना तेच मी तुला विचारत आहे. अद्वैत मात्र म्हणत असतो, काही करून हिला कामाला लावलं पाहिजे, त्याशिवाय ही प्रश्न विचारणं बंद करणार नाही. असं म्हणत अद्वैत तिला प्रश्न विचारत असतो. प्रश्न विचारणं बंद करण्यासाठी तिला म्हणत असतो की माणूस बाहेरून आलाय, त्याला पाणी द्यायचं असतं, हे तुझ्या लक्षात पण येत नाही. तेव्हा कला म्हणत असते की कसं आहे, पाहुणे बाहेरून आले तर त्यांना पाणी दिलं जातं, तू तर घरातलाच आहेस ना, मग तुला पाणी द्यायची काय गरज आहे, असं कलाचं म्हणणं असतं. आणि अद्वैत म्हणत असतो, जा ना आता पाणी घेऊन ये जा. कला म्हणते, हे सगळं मला बायकोच्या हक्काने सांग ना. आजकाल कलाचं हे सुरू झालेलं असतं की बायकोच्या हक्काने वागायचं, नवऱ्याच्या हक्काने सांगायचं, हे सगळं तिने अगदी लहान मुलांसारखं बोलत असते. कारण कला ही अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते, परंतु तिच्या लक्षात नसतं की अद्वैत अजूनही तिच्या प्रेमात पडलेला नाही किंवा त्याने तिचा बायको म्हणून स्वीकार केलेला नाही, ही गोष्ट मात्र कलाला माहिती नसते. आणि कला मात्र प्रत्येक शब्दाला तिच्या डोक्यात एकच सुरू असतं की काहीही झालं तरीही अद्वैतने माझा बायको म्हणून स्वीकार केलेला आहे किंवा मी त्याची बायको आहे, तर त्याने त्याच पद्धतीनं माझ्याशी वागलं बोललं पाहिजे, असं तिचं म्हणणं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला मात्र इकडे म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला जे काय बोलायचं आहे ते हे चांदेकर ऐकूनच घेणार नाही, असं कलाच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्याचवेळी कला मात्र इकडे म्हणत असते की ऐक ना चांदेकर, पण चांदेकर तिला म्हणत असतो आधी पाणी, मग कला त्याला पाणी आणून देते आणि मग त्याच्याशी बोलायला जाते. तर जेव्हा कला ही अद्वैतशी बोलायला जाते तेव्हा कलाच्या डोक्यात सुरू ज्या गोष्टी असतात त्या अद्वैतला अजूनही माहिती नसतात आणि अद्वैत मात्र शांतपणे तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतला असं वाटत असतं की ही असं काय करत आहे. त्यानंतर तो सांगतो की माझा चार्जर घेऊन ये जा. तेव्हा कला म्हणते की मला असं का वाटतंय की तुम्हाला इथून कटवतोय. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो तसं काही नाही आहे आणि तिला तिथली वेळ मारून नेतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नैना सौरभला भेटायला आलेली असते. सौरभ मात्र तिला म्हणत असतो की माझे पैसे. आल्याला तो पैसे मागायला सुरुवात करतो आणि मला माझे पैसे हवे आहेत, तेही आत्ताच्या आत्ता, हे सगळं सौरभचं म्हणणं असतं. तेव्हा नैना म्हणत असते की अरे मला पैसे ॲडजस्ट करणं झालेलं नाही. आणि हे ऐकल्यानंतर सौरभला मात्र खूप राग आलेला असतो आणि नैना म्हणत असते की सौरभ ऐक ना. तेव्हा सौरभ म्हणत असतो की कसं आहे, तू खूपच सुंदर होती म्हणून मी तुझ्या मागं लागलो होतो, पण तू किती मूर्ख आहे, तू किती आतल्या गाठीची आहे हेही मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं तू का करत आहे, पण आता बघ, आता मी तुझं जे प्रेग्नन्सीचं विंग आहे ते सगळ्यांच्या पुढे फोडणार आहे आणि तुझी वाट लावणार आहे, असं सौरभ बोलत असतो. तेव्हा मात्र नैनाला कळायचं बंद झालेलं असतं आणि नैना म्हणत असते, सौरभ ऐक ना, आपण बसून बोलूया ना, मी काय बोलतोय ऐकून तरी घे आधी, असं सौरभला ती सांगत असते. तेव्हा सौरभ म्हणत असतो, तुला काय बोलायचं आहे, नीट सांग, मला कळलं पाहिजे नीट, असं बोललं जात असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की नैनाला सौरभ म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी फसवायचा प्रयत्न करायचा नाही, कारण आता मी शांत राहणारातला नाही. तुझ्याकडे पैसे मी मागितलेले आहेत आणि मला पैसे मिळालेच पाहिजेत. नैना म्हणत असते, तुला माहिती नाही आहे, चांदेकरांच्या घरून मला बाहेर पडणंही किती अवघड जाते. तिथे सुनांकडून खूपच अपेक्षा आहेत, तिथे तू विचारही करू शकत नाही त्यांच्या डोक्यात काय चालू असतं. मला ना माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, पण माझ्यासाठी सध्या खूपच अवघड होत चाललेलं आहे हे सगळं नैना बोलत असते. तेव्हा नैनाला सौरभ म्हणत असतो की हे बघ, तुझं काही का असे ना, मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे, मला माझे पैसे हवे आहेत, एवढीच गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे. काही झालं तरी तू मला पैसे कधी देणार आहेस ते मला सांगितलं पाहिजे. आणि त्याचबरोबर सौरभ तिला रागानेच बोलत असतो, आता मी फसणारातला नाही, याच्या आधी मी फसलेलो होतो, पण आता मी अजिबात फसणार नाही, कारण तू कोणत्या लेवलला जाऊ शकते हे मला चांगलंच माहिती झालेलं आहे.
हे सगळं सौरभचं बोलणं असतं. इकडं अद्वैत वरती आलेला असतो आणि त्याच वेळी तो कलाला धडकतो. त्याच्या हातातली जी फाईल आहे ती खाली पडते आणि ते सगळे पेपर विस्कटले जातात. कला आता खाली वाकून ते पेपर गोळा करत असते, पण अद्वैत तिच्या आधी खाली वाकून ते पेपर गोळा करतो. कारण कलाला कळायला नको आहे की काय झालेलं आहे. कारण त्या गोष्टीचं प्रेशर हे कला घेईल, ती खूप स्वाभिमानी आहे हे तिच्या आईवडिलांनीही अद्वैतला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर अद्वैतलाही माहिती झालेलं असतं. तर अद्वैत कलाला म्हणत असतो, हे काय चाललंय तुझं आणि तुला दिसत नाही आहे का, तू धडकलीस का मला? तेव्हा कला म्हणत असते की तुझं काय चाललंय ते सांग चांदेकर, तुझं लक्ष नाही आजकाल, हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते, म्हणजे तू असं काय बोलत आहेस? तेव्हा अद्वैत म्हणत असतो की मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे, तुझं जे काय चाललंय ना ते मला कळू दे. आणि तेव्हा कला म्हणते, तुझा चार्जर द्यायला आले होते ना आणि तू इकडे कुठे चालला आहे, मला काय म्हणायचं आहे, तुझी आपली रूम इकडं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे माझं घर आहे, मी कोणत्या बाजूला जायचं काय करायचं हे मी ठरवेन, तू कशाला मला सांगत आहेस ही रूम कोणती आहे किंवा मी कोणत्या रूममध्ये जायचं आहे ते माझी मी ठरवेल ना. तुला काय करायचं आहे? हे अद्वैतचं बोलणं ऐकून कलाला मात्र राग येतो. कला म्हणत असते, चांदेकर साहेब, ते तुमचं घर आहे, तुम्ही ठरवा. मला फक्त एवढंच सांगायचं होतं की आपली जी गेस्ट रूम आहे ती या बाजूला आहे आणि आपली रूम त्या बाजूला आहे. कला असं गोड बोलत असते, पण तुम्ही हेच जर मला बायकोच्या हक्काने सांगितलं असतं तर मला बरं वाटलं असतं. कलाचं मात्र वारंवार तेच चाललेलं असतं, बायकोचा हक्क, नवऱ्याचा हक्क, एवढंच कला बोलत असते. परंतु अद्वैत मात्र शांतपणे कलाशी बोलत असतो आणि कलाला म्हणत असतो की तुला कळत नाही आहे का गं, तू प्रत्येक वेळेस तेच काय मला विचारत असते. हे अद्वैतचं बोलणं असतं. कला म्हणत असते की चांदेकर, मी काय म्हणते ना ते एकदा ऐकून तरी घेत जातो आणि त्यानंतर माझ्याशी असं वसकून बोलत जा. त्यावेळेस अद्वैत म्हणतो की हो, तुझ्याशी वसकून बोलण्यापेक्षा तुझं ऐकूनच घेतो आणि तुला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं. त्याचवेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना मात्र इकडे सौरभला समजावत असते, तुला माहीत नाही आहे सौरभ, तुला नाही माहिती तर माझी काय हाल होत आहेत ते, आणि त्याचबरोबर तुझ्या लक्षातही येणार नाही आहे की मी कोणत्या परिस्थितीतून जाते, असं सगळं नैना बोलत असते. आणि नैना म्हणत असते की काहीही झालं तरीही आता याला गुंडाळलं पाहिजे. आणि तिचं लक्ष तिच्या बोटात असलेल्या रिंगकडे जातं आणि मग तिनं बोटातली अंगठी काढते आणि ती सौरभला देते आणि सौरभला म्हणते की आत्ता हे घे, मी तुझे पैसे देईल, पण तुझे पैसे देईपर्यंत तुला आत्ता ही अंगठी जी आहे ती तुझ्याकडे ठेवावी लागेल. आणि त्याचबरोबर आता एवढा माझ्यावर विश्वास असेल ना, कारण माझ्याकडे आत्ता तेवढे पैसे नाही आहेत तुला देण्यासाठी, पण मला वेळ हवा आहे. सौरभ ती अंगठी घेतो आणि म्हणतो 5 लाखाची तरी असेल. ठीक आहे. सौरभ म्हणतो, ठीक आहे, मी अंगठीवर गप्प बसलेलो आहे असं समजू नकोस, मला माझे सगळे पैसे हवे आहेत आणि तू ते देत राहायचे आहेत. आता इकडे नैनाने ती अंगठी तर दिलेली असते, पण तिला माहीत नसतं की घरी गेल्यानंतर तिची काय वाट लागणार आहे. इकडे कलाला आता कॉफी बनवायला सांगितलेली असते, म्हणून कला कॉफी बनवण्यासाठी किचनमध्ये आलेली असते. कला म्हणत असते की हे नक्की काय चाललेलं आहे, कारण हा चांदेकर माझ्याशी असं का वागत आहे, नक्की हा काय करतोय, हा का लपवतोय का माझ्यापासून. आणि मग तेवढ्यात अद्वैत आता ती फाईल घेऊन कला तिथून निघून गेलेली आहे. तर आपण लवकरात लवकर हे खऱ्यांच्या आईबाबांना जाऊन भेटलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे असं म्हणत अद्वैत फाईल घेऊन संगीता आणि दिनकरच्या रूममध्ये येतो. तर इकडे त्यांना तो म्हणू लागतो की हे मी तुमचे जे घर होतं ते माझ्याकडे विकत घेतलेलं आहे आणि त्यांचं जे डील होतं ते कॅन्सल केलेलं आहे, पतसंस्थेकडून ते घर मी माझ्या ताब्यात घेतलेलं आहे. हे ऐकल्यानंतर दिनकर आणि संगीताला खूप मोठा धक्का बसतो आणि ते अक्षरशः अद्वैतच्या समोर हात जोडू लागतात, म्हणू लागतात की खरंच आज तुम्ही जे केलेलं आहे ना जावई बापू, ते कोणीच करू शकणार नाही, इतकं मोठं काम तुम्ही केलेलं आहे. कला मात्र कॉफी घेऊन रूममध्ये गेलेली असते, तिला तिथे अद्वैत दिसत नाही म्हणून ती विचार करत असते. तर इकडे ती फाईल दिलेली असते. संगीता म्हणत असते, तुम्ही काय म्हणताय मला कळत नाही आहे. अद्वैत म्हणतो की कसं आहे, तुमचं घर पतसंस्थेकडे होतं त्यामुळे तुम्हाला टेन्शन असायचं, आता तुमच्याकडे जसे पैसे येतील तसे तुम्ही मला आणून द्या, फक्त या घरावरती कोणीही अधिकार गाजवणार नाही, ते घर तुमचंच असणार आहे, तुम्ही त्या घरामध्ये हक्काने राहू शकता. आणि संगीता आणि दिनकरला खूप भारी वाटत असतं. ते दोघं जण अद्वैतकडे पाहू लागतात आणि अद्वैतला म्हणत असतात की खरंच तुम्ही देवमाणूस आहात, आज तुम्ही जे काही केलेलं आहे ना ते खरंच लाख मोलाचं आहे, ही गोष्ट कोणीच करू शकलं नसतं, इतकी मोठी गोष्ट तुम्ही आमच्यासाठी केलेली आहे. दिनकर आणि संगीताने अक्षरशः अद्वैतच्या समोर हात जोडलेले असतात आणि देवमाणूस म्हणत अद्वैतची वाहवा करत असतात. हे कलाला मात्र काहीच माहिती नसतं. पेपर मात्र काजलच्या हातात असतात. संगीता आणि दिनकरला एवढंच कळलेलं असतं की आपलं घर पतसंस्थेकडून वाचलेलं आहे, पण ते आता आपल्या जावयाच्या नावावरती आहे. पण कलाला यातलं काहीही माहिती झालेलं नसतं
आणि त्याचवेळी इकडे संगीता आणि दिनकर दोघंही अद्वैतला हात जोडत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, हे बघा, मी असं काही केलेलं नाही आहे. जे माझ्या हातात होतं, जे मी करू शकत होतो तेवढ्याच गोष्टी मी केलेल्या आहेत. बाकीच्या गोष्टी मी काही केलेल्या नाहीत. त्यामुळं तुम्ही मला असं नका वागू, असं तो बोलत असतो. आणि तेवढ्यात कला तिथे येते. दिनकर मात्र अद्वैतचे पाय धरत असतो. अद्वैतने त्याचे हात पकडलेले असतात आणि म्हणत असतो की असं नका करू, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात आणि मोठ्यांनी माझ्यासमोर हात जोडलेलं मला नाही आवडत, असं अद्वैतचं म्हणणं असतं. पण दिनकर संगीता म्हणत असतात की तुम्ही मोठे, आम्ही तुमच्यापेक्षा वयाने मोठे असलो तरी तुमच्याकडे जावई बापू जो चांगुलपणा आहे तो चांगुलपणा खरंच लाखमोलाचा आहे आणि त्याने तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, असं म्हणत दोघंही हात जोडत असतात. तेवढ्यात कला तिथे येते आणि मग कला म्हणते की बाबा. आणि तेव्हा अद्वैत आणि दिनकर दोघेही शांतच होतात, कारण समोरून कला आलेली असते आणि अद्वैत आणि दिनकर यांचं जे काय चाललेलं आहे ते पाहून कलाला मात्र धक्का बसलेला असतो. आता कलाच्या समोर हे सगळं सत्य येणार का, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला ही किचनमध्ये असते आणि मुद्दामूनच राहुल आणि त्याचबरोबर रोहिणी कलाला ऐकायला येईल असं बोलत असतात. राहुल सांगत असतो, तुला माहिती आहे का मम्मा, अगो अद्वैतने खरेंचं घर त्याच्या बिझनेससाठी विकत घेतलेलं आहे. हे ऐकल्यानंतर कलाला मात्र खूप राग येतो. कला म्हणते, चांदेकरने असं का केलं, म्हणजे माझ्या आईबाबांचं घर त्याने विकत घेतलेलं आहे. आणि तेव्हा मात्र कलाला राग आलेला असतो आणि कला इकडे आता रागानेच अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणू लागते की तू आमचं घर विकत घेतले, तुला कळतंय का. आणि त्याचवेळी संगीता आणि दिनकर तिथे येतात आणि ते म्हणतात, खरे त्यांनी ते घर विकत घेतलेलं नाही आहे, तर आमचं घर वाचवलेलं आहे, आमच्या डोक्यावरचं छप्पर वाचवलेलं आहे. आणि मग अद्वैत म्हणत असतो की सॉरी म्हण. आणि अद्वैतला कला सॉरी म्हणते. अद्वैत म्हणतो ऐकायला नाही आलं आणि कला जोरात अद्वैतच्या कानात किंचाळते. म्हणजे कला आणि अद्वैतमधला झालेला गैरसमज संगीता आणि दिनकरने अगदी एका सेकंदात मिटवलेला असतो आणि कला मात्र अद्वैतवरती इम्प्रेस झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.